नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आपण बार्टी, TRTI, आरटी, सारथी आणि महाज्योती अशा 5 संस्थांमार्फत विविध वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी पेपर दिलेले आहेत, CETचे पेपर दिलेले आहेत आणि विद्यार्थी याची वाट बघत होते की आता आठवड्यापूर्वी जे स्कोर कार्ड असते तुमच्या ठिकाणी मार्क्स तुम्हाला प्रॉपर समजलेले आहेत नॉर्मलायझेशन होऊन। आता विद्यार्थ्यांचा एकच प्रश्न आहे की कट ऑफ किती लागेल। आजच्या व्हिडिओमध्ये कट ऑफ बद्दल मी तुम्हाला बोलणार आहे, परंतु निकाल कधी लागणार एक्झॅक्ट तुम्हाला सांगणार आहे डिटेल्समध्ये। अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजून सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा, म्हणजे तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे अपडेट मिस होणार नाही। सर्वात पहिल्यांदा आपल्याकडे अपडेट तुम्हाला बघायला भेटेल। त्यासाठी अजून सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉइन करा, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी जे पेपर आहेत ते झालेले आहेत आणि त्याच्या सर्व प्रश्नपत्रिका आपण लवकरात लवकर उपलब्ध करून देणार आहोत आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती। विद्यार्थी मित्रांनो, निकाल कधी लागणार आहे एक्झॅक्ट बघण्या अगोदर छोटीशी थोडी माहिती सांगून घेतो। पोलीस भरतीच्या सरावासाठी सर्वात बेस्ट पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहेत। पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच या पुस्तकामध्ये 14,600 पेक्षा जास्त प्रश्न कव्हर करण्यात आलेले आहे आणि या पुस्तकामध्ये 16,900 पेक्षा जास्त प्रश्न स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेले आहेत। दोनही पुस्तकांमध्ये इथून मागे झालेल्या नवीन आणि जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण केलेले आहे आणि दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून तुम्ही नक्की खरेदी करा डिस्काउंटमध्ये। जर ऑनलाईन घ्यायचे असेल तर Amazon फ्लिपकार्टवरून तुम्ही खरेदी करू शकतात। एक्झॅक्ट निकाल कधी लागणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघू शकता 16 इथं 1 मिनिट बघू शकता काय आहे, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण ठप्प, सप्टेंबरमध्ये परीक्षा अजूनही निकाल नाही। तर बार्टीने सर्व संस्थांचे जे पेपर घेतलेले आहेत कधी घेतलेले आहेत, सप्टेंबरमध्ये। बार्टीच्या सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल रखडला, विद्यार्थी अडचणीत। तर वेगवेगळी माहिती आलेली आहे। आता ही वेगवेगळी माहिती देण्यात आलेली आहे, सर्व संस्थांची माहिती देण्यात आलेली आहे। तुम्हाला सर्वात पहिल्यांदा एक मुद्दा स्पष्ट करतो, बार्टी, सारथी, महाज्योती, आरटी आणि TRTI जेवढ्या पण या 5 संस्था आहेत, 5ही संस्थांचे पेपर कोणी घेतलेले आहेत तर बार्टीने घेतले आहेत। कोणी घेतले आहेत? बार्टी या संस्थेने घेतलेले आहेत आणि बार्टी सर्व निकाल लावत असते यावर्षी। तर या ठिकाणी बार्टीचे जे महासंचालक आहे त्यांनी स्पष्ट मत आहे आणि स्पष्ट रिझल्ट कधी लागणार आहे डिटेल्समध्ये माहिती सांगितलेली आहे। बघू शकता, बाकी माहिती मी तुम्हाला सांगत बसणार नाही, वेळ तुमचा जास्त घेणार नाही। तर मुद्दा काय आहे इथे त्यांनी दिलेला आहे, तुम्ही बघू शकता, सर्व परीक्षांचे निकाल जाहीर करून प्रशिक्षण कार्यक्रमास लवकर सुरुवात होईल। निवड गुणवत्ता यादीही मंगळवारी किंवा बुधवारी जाहीर केली जाईल। तर आज कोणता वार आहे? आज वार आहे रविवार। कोणता? आज आहे रविवार आणि यांनी काय म्हटलेलं आहे आणि आज तारीख आहे 16 तारीख। ठीक आहे, आज तारीख आहे 16 तारीख। तर मंगळवारी किंवा बुधवारी जाहीर केली जाईल कशाची? निवड यादी, म्हणजे डायरेक्ट रिझल्ट फायनल राहील, विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही। कोणी म्हटलेलं आहे? सुनील वारे यांनी म्हटलेलं आहे, जे की बार्टीचे महासंचालक आहेत। काय म्हटलेले आहेत? तर आज आहे 16 तारीख आणि आज आहे रविवार, म्हणजे बघू शकता रविवार, सोमवार, मंगळवार 3 ते 4 दिवसामध्ये, म्हणजे आज 16 तारीख आहे, 20 तारखेच्या अगोदर तुमचा निकाल लागेल असं मी म्हणत नाही। तर बार्टीचे महासंचालक म्हणतात सर्व परीक्षांचे निकाल जाहीर करून प्रशिक्षण कार्यक्रमास लवकर सुरुवात होईल। निवड गुणवत्ता यादीही मंगळवारी किंवा बुधवारी जाहीर केली जाईल, विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, ते या ठिकाणी म्हटलेलं आहे 2-3 दिवसामध्ये, मंगळवारी, आज रविवार आहे, मंगळवारी किंवा बुधवारी निकाल म्हणजे निवड यादी प्रसिद्ध केली जाईल असे त्यांनी म्हटलेले आहे। ठीक आहे, याबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजून सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये।